म्हणून असा विचार आला की गणेशोत्सव साजरा करावा। दुसरं गणेशोत्सव सुरू करण्याच्या पाठीमागचा हेतू आणि उद्दिष्ट जरी सगळ्यांना माहीत आहे, ओघावता, तरी सुद्धा मला सगळ्यांना पुन्हा एक वेळेला सांगावं वाटतं आहे। जो वर्तमान काळ चाललेला आहे आणि जो येता भविष्य काळ आहे, या दोन्ही काळाचा जर का विचार केला तर भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा आणि भारतीय ज्ञानाचा जो वारसा आहे, याला अखंड चिरकाल टिकवून ठेवण्याचा जो प्रयत्न आहे, तो अनेक महापुरुषांनी आजपर्यंत या धर्तीवरती केला। आणि हरिकृपेनं, सद्गुरूंच्या कृपेनं तुम्हाला मला सुद्धा स्वभावतः सद्धर्माच्या वाटेवरती वाटचाल करण्याची जी प्रवृत्ती प्राप्त होते आहे, ज्या प्रवृत्तीचा परिणाम आपण मंदिरात येतो, हरिकथा कीर्तनामध्ये सहभाग घेतो, भगवंताची, श्री सद्गुरूंची, संतांची सेवा करतो, हे जे सगळं आपलं करणं चाललेलं आहे, हे त्यांच्या कृपेतून आपलं करणं चाललेलं आहे। गणेशोत्सवाचा जर का विचार केला तर ज्या हेतू आणि ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, तो हेतू अलीकडच्या कालावधीमध्ये कुठेतरी हरवत चाललेला आपल्याला दिसतो। शहरामध्ये नाना प्रकारचे गणेश मंडळ आपल्याला दिसतात, गणपती बसवणारे समूह मंडळ आपल्याला दिसतात। आता तर प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये बोळामध्ये गणपती बसवले जातात। ज्या हेतूसाठी या गणेशोत्सवाची सुरुवात केली, तो हेतू कुठेतरी विस्मृतीमध्ये जाताना दिसतो आहे। ज्या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याकडून धार्मिक विचार, राष्ट्रविचार प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयामध्ये जागृत झाले पाहिजे, याच्यासाठी हा उत्सव सुरू करण्यात आला। धर्मप्रेम, राष्ट्रप्रेम या उत्सवाच्या माध्यमातून जागं झालं पाहिजे हृदयात, याच्यासाठी या गणेशोत्सवाची सुरुवात झाली। परंतु गंगा जेवढी उगमाला पवित्र असते, जशी जशी तिची धार पुढे वाढत चालते, तशी तशी ती अपवित्र होत जाते, मलिन होत जाते। हाच न्याय भारतीय परंपरेला आणि संस्कृतीला कुठेतरी लागू होतो आहे। ज्या महापुरुषांनी ह्या परंपरा सुरू केल्या, ज्या हेतूमुळे या संस्कृतीला त्यांनी वर्चस्व दिलं, तो हेतू आपल्याकडून विसरता कामा नये, ही आजच्या प्रत्येक भारतीय व्यक्तीची जिम्मेदारी किंवा कर्तव्य आहे असं आपण म्हणतो। मग या गणेशोत्सवामध्ये होणारे जे नको ते प्रकार आहेत, या साऱ्या प्रकारांना सारा समाज जाणतो आहे, तरी सुद्धा आपण त्याच्यातून सात्विक पद्धतीनं हा उत्सव करायला पाहिजे। या उत्सवाची जी शुद्ध परंपरा आहे, जो शुद्ध हेतू आहे, तो आपण जपला पाहिजे, असं फार कमी माणसांच्या मनामध्ये आज समाजामध्ये येत आहे। परंतु आपला सद्धर्मपद समूहाच्या माध्यमातून हाच प्रयत्न आहे की हा जो गणेशोत्सव आहे, ह्या गणेशोत्सवाची जी मूळ गरिमा आहे, त्याची जी शुद्ध पद्धती आहे, त्या शुद्ध पद्धतीतूनच हा गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे आणि त्या शुद्ध हेतूला आपल्या डोळ्यासमोर ठेवूनच हा गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे। मग त्याच्यामध्ये 10 दिवसांच्या काळात धार्मिक विचार, राष्ट्रप्रेमाचे विचार आपल्या हृदयात जागे कशी होतील, त्या प्रकारच्या योजना आणि त्या प्रकारचे कार्यक्रम हे गणेशोत्सवामध्ये घेतले गेले पाहिजे। पण बहुतांश प्रमाणामध्ये समाजात तसं होताना दिसत नाही। गणपती आणला जातो, आवाढव्य मूर्ती आणली जाते, नाना प्रकारचे रूप त्या मूर्तीला दिले जातात, नाना प्रकारचे अवतार मूर्तीला दान करण्यात येत आहेत मूर्तिकारांकडून, कारण समाजाचं त्याला फार मोठं प्रेम प्राप्त होत आहे। दुसरी गोष्ट, गणपतीला आणून बसवलं जातं, विधिवत त्याची पूजा अर्चा होते की नाही
याचीही 100% शाश्वती आपण देऊ शकत नाही. त्यानंतर जो गणपती तिथे आणून बसवलेला आहे तो आपण कशासाठी बसवलेला आहे याचाही विचार फार कमी माणसांच्या मनात येतो. आणि आणलेल्या गणपती समोर येऊन आपण काय करायला पाहिजे हेही बहुतांश लोकांना कळेल असं झालेलं आहे. गणपती समोर सुद्धा नको त्या प्रकारचे सिनेमाचे गाणे, पिक्चरची गाणी लावले जातात, त्याच्या समोर नृत्य केलं जातं. आणि हे जे बिभत्स रूप आहे जे कुठंतरी समाजातल्या राजसी आणि तामसी प्रवृत्तीचं दर्शन करून देणार आहे, हे दर्शन मात्र या राष्ट्राच्या परंपरेला आणि गणेशोत्सवाच्या या श्रेष्ठ अशा प्रकारच्या परंपरेला शोभून दिसणारं कृत्य नाही. जेवढी गणेशोत्सव साजरा करणारी तथाकथित लोक असतील त्या लोकांनी ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की महापुरुषांनी सुरू केलेले उत्सव जर का आपल्याला चालवायचेच असतील तर ते त्याच पद्धतीनं चालवायला पाहिजे. तोच हेतू मनामध्ये ठेवून ते उत्सव चालवायला पाहिजे ज्या हेतूपोटी ते सुरू केलेले आहेत. आणि जर महापुरुषांनी सुरू केलेल्या परंपरेला योग्य त्या प्रकारे, शुद्ध त्या प्रकारे जर का तथाकथित उत्सव करणाऱ्यांना जर त्या पद्धतीनं ते उत्सव साजरे करायची मानसिकता नसेल तर असे उत्सव आणि असे मंडळ आपण बरखास्त करून टाकण्याचे प्रयत्न आता करायला पाहिजे. जर त्यांची मानसिकता ही योग्य प्रकारे जर का उत्सव साजरा करण्याची नसेल तर अशा लोकांनी उत्सव समाजात साजरा न केलेले पर्याय. कदाचित अनेक मंडळींना हे वाक्य आक्षेपार्ह वाटेल, वादग्रस्त वाटेल, परंतु तरी सुद्धा हे एक प्रकारचं कठोर निर्णय आपण आहे असं आपण म्हणायला काहीही हरकत नाही. आणि जी माणसं अत्यंत सात्विक पद्धतीनं आपल्या परंपरेला, संस्कृतीला आणि उत्सवाच्या हेतूला मान देऊन अतिशय शुद्ध पद्धतीनं हे उत्सव साजरा संपन्न करत आहेत त्यांना आपण साऱ्यांनी वारंवार वंदन केलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. परंतु जी माणसं या धारेमध्ये वाटचाल करत नाहीत, आपल्या राजसी आणि तामसी प्रवृत्तीला बळी पडून धार्मिक उत्सवांची आणि आपल्या देवतेची जी विडंबना करत आहेत त्यांच्यावरती मात्र धार्मिकांनी अथवा सात्विकांनी कठोर निर्बंध घालणं नितांत आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठीच आपण समूहाच्या माध्यमातून हे सारे प्रयत्न करत आहोत. आता हा झाला समाजाचा विचार. आता आपण जरासं व्यक्तिगत पातळीवरती येऊ. आपल्यालाही कुठं धर्म माहीत होता, आपल्यालाही कुठं चांगल्या वाटेवरती चालणं, सद्धर्माची वाट वगैरे हे सगळं माहीत होतं का? पण आपल्यावरती आपल्या सद्गुरूंची, आपल्या वाडवडिलांच्या संस्कारांची जी कृपा आहे आणि भगवंताची जी कृपा आहे त्या कृपेच्या बळावरती आपण या सद्धर्माच्या वाटेवरती वाटचाल करत आहोत. म्हणून भाग्यवान आहोत आपण की येन प्रकारे भगवंताच्या मूर्तीचा असो, नामाचा असो अथवा ऋषी मुनींनी, महापुरुषांनी सुरू केलेल्या परंपरेचा असो, कुठलाही अपमान आपल्याकडून होता कामा नये अशी वारंवार प्रार्थना आपण श्री सद्गुरूंना आणि भगवंताला केली पाहिजे. म्हणून ही गोष्ट फार लक्षात घेण्याजोगी आहे. दुसरा विषय असा आहे की हाच हेतू आपण सद्धर्मपथ समूहाची स्थापना करत असताना केलेला होता. 2016 साली ज्या वेळेला आपण समूहाच्या स्थापनेचा विचार केला त्यावेळेला हे सगळे जे विषय आहेत ते डोळ्यासमोर अचानक आले आणि आपण या साऱ्या हे जी सारी मंडळी गणेशोत्सव साजरा करतात अथवा नवरात्रोत्सव साजरा करतात तशा पद्धतीनं न करता तर प्रयत्न करू की शुद्ध आणि सात्विक पद्धतीने आपल्याला कसं आपल्या देवतेची उपासना आणि उत्सव संपन्न करता येईल हा विचार मनात घेऊन मग आपण समूहाची स्थापना केली. त्यावेळेला आपण याला रामार्चिताय सेवा संघाच्या नावाने प्रकाशामध्ये आणलं किंवा आपली ओळख त्या नावाने झाली. परंतु नामांतरणाचा निर्णय 2 वर्षाखाली आपण घेतला आणि संघाचं नामांतरण करून
सद्धर्मपथ समूह हे नाव आपण आपल्या संघाला दान केलं. आणि महाजनो येन गतस्स पंथाः हे ब्रीदवाक्य समूहाने उचललं. कशासाठी हे ब्रीदवाक्य उचललं? हे ब्रीदवाक्याचा अर्थ काय आहे? तर याला सरळ उत्तर असं आहे, आपण म्हणतो आपल्याला धर्माच्या वाटेवरती वाटचाल करायची, आपल्याला धर्माचं पालन करायचं, आपल्याला धर्माचं रक्षण करायचं, आपल्याला धर्माचं जागरण करायचं. पण हा धर्म 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 म्हणजे नेमका काय आहे? हा आपण हिंदू धर्म आहे का अन्य कोणत्या धर्मासाठी आपण हा लढा देत आहोत? याला एक सहज उत्तर आहे, ज्या धर्माने मानवाचं कल्याण होणार आहे, समस्त मानव जातीचं कल्याण होणार आहे, नव्हे नव्हे समस्त जीवांचं ज्या धर्माने कल्याण होणार आहे, त्या धर्माचं जागरण जे आपल्या अगोदर होऊन गेलेल्या संतांनी केलं आणि ते ज्या वाटेवरून वाटचाल करून गेले, त्याच धर्माचं जागरण आपल्याला आपल्या मनामध्ये करायचं आहे. म्हणून त्याला सद्धर्म असं संबोधन दिलं. म्हणजे अनेक धर्मांची नावं आपल्याला माहिती आहेत. हिंदू धर्म माहित आहे, मुस्लिम धर्म माहित आहे, बौद्ध धर्म माहित आहे, जैन धर्म माहित आहे, ख्रिश्चन धर्म माहित आहे, शीख धर्म माहित आहे, असे नाना प्रकारचे धर्म आहेत. तसं आपल्या ऋषी मुनींनी आपल्या या हिंदू संस्कृती आणि परंपरेमध्ये काही ज्या सुधारणा केल्या, ज्या सुधारणा समस्त मानव जातीच्या परम कल्याणाच्या हेतून केल्या, साऱ्या मानवांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने केल्या, जेणेकरून एक छत्राखाली सारा समाज यावा आणि साऱ्यांचं परम कल्याण व्हावं, हा जो एक उदात्त हेतू त्यांनी आपल्या मनामध्ये धारण केला, त्यालाच आपण सद्धर्म असं संबोधन देतो. सत्याचा बोध करून देणारा जो आहे, सत्याच्या वाटेवरून वाटचाल करून घेणारा जो आहे आणि सत्य प्रकाश आपल्या हृदयामध्ये प्रकाशित करणारा जो आहे, त्याला सद्धर्म असं म्हणतात. आणि महाजनो येन गतस्स पंथाः याचा सरळ अर्थ असा होतो की ज्या वाटेवरून महापुरुष वाटचाल करून गेले, तीच वाट सर्वश्रेष्ठ वाट आहे. जर धर्मासंबंधामध्ये काही संशय जर मनामध्ये निर्माण झाला, वाट कोणती चालावी हे जर का कळेनासं झालं, तर ज्या वाटेवरून महापुरुष वाटचाल करून गेले, तोच प्रत्येक मानवासाठी सर्वश्रेष्ठ धर्म आहे, असा त्या वाक्याचा अर्थ होतो. म्हणून ते वाक्य आपण निवडलं. म्हणून त्या वाक्याचं स्मरण सगळ्यांनी ठेवावं आणि आपल्या हेतूचं, आपल्या उद्देशाचं सुद्धा स्मरण ठेवावं. इतरांसारखं आपण फक्त गणपतीचं एक मूर्तीचं आकर्षण आहे म्हणून हा उत्सव करत नाही. आपल्याला काहीतरी धांगडधिंगा करायला मिळत, नाचायला कुदायला मिळत, गाण्यांवरती नाचायला मिळत म्हणून आपण हा उत्सव करत नाही. तर आपल्याकडून भगवंताची विधिवत अर्चना आणि उपासना झाली पाहिजे आणि त्या उपासनेचा परिणाम आपल्या मनामध्ये धर्माबद्दलची आस्था, संस्कृती आणि परंपरेबद्दलची जी आस्था किंवा भगवत प्रेम, राष्ट्रप्रेम, ग्रंथप्रेम हे आपल्या मनामध्ये जागं झालं पाहिजे. या हेतूने आपण ही 10 दिवस उपासना करत असतो. आता आपण पाहतो नाना प्रकारचे माणसं किंवा व्यक्ती किंवा तरुण मंडळी आपल्यासारखी अशा प्रकारच्या कार्यामध्ये आपल्याला सहभागी दिसत आहेत. परंतु त्या साऱ्यांना एकत्र करून त्या साऱ्यांशी या विचाराचं दान करून जराशी चर्चा पुढच्या येणाऱ्या काळात आपण करणार आहोत आणि साऱ्यांना हा विचार समजून देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणावरती कुठं आपल्या धर्माच्या संबंधामध्ये, परंपरेच्या संबंधामध्ये आणि राष्ट्र परंपरेच्या, ऋषी परंपरेच्या संबंधामध्ये जर कुठं अवहेलना होत असेल, जर कुठं विडंबन होताना दिसत असेल, तर ते विडंबन कोणत्याही धार्मिक व्यक्तीनं सहन करता कामा नये आणि आपल्याकडूनही ते विडंबन होणार नाही याची जास्तीत जास्त जिम्मेदारी आपल्याला घेणं फार आवश्यक आहे. सदस्यांना माझी एवढीच नम्रतेची विनंती आहे की आपण साऱ्यांनी आपलं व्यक्तिगत जीवन जगत असताना जरासं धार्मिक ज्ञान जे आहे
आपल्या परंपरेचं जे ज्ञान आहे, जे हेतू आहे, त्याची जर अशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत चला. त्याचं जर असं ज्ञान मिळवण्याचा जर असा प्रयत्न करत आपण चला. म्हणजे आपल्याला जर का विचारलं ही परंपरा, ही संस्कृती कशासाठी आहे, हे सगळं तुम्ही कशासाठी करत आहात, तर त्याचं एक समर्पक अशा प्रकारचं उत्तर आपल्याला समोरच्या व्यक्तीला देता आलं पाहिजे. इतकी तरी आपल्या धर्म संस्कृती बद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे. त्याला आपण म्हणजे बेसिक माहिती ज्याला आपण म्हणतो तेवढी तरी आपण मिळवून घेणं फार आवश्यक आहे. जेणेकरून ज्या वेळेला आपल्याला समोरच्याला आपल्या धर्मासंबंधात सांगायची वेळ येईल, आपल्या परंपरेच्या संस्कृतीच्या संबंधात सांगण्याची वेळ येईल, त्यावेळेला एका वाक्यात का होईना आपल्याला हे सांगता आलं पाहिजे. म्हणून व्यक्तिगत पातळीवरती प्रत्येक व्यक्तीनं आपल्या मनाची, हृदयाची आणि बुद्धीची तेवढी तयारी करून घेण्याचा जरासा प्रयत्न करत चालायला पाहिजे. भगवंत करो आणि उत्तरोत्तर आपल्या हा जो हेतू आहे आणि आपलं हे जे ध्येय आहे, त्या ध्येयाच्या दिशेनं उत्तरोत्तर आपलं जे मार्गक्रमण आहे ते भगवत कृपेनं, सद्गुरूंच्या, श्री संतांच्या कृपेनं होत राहो. वारंवार आपली वाटचाल याच सत्पथावरती होत राहो. आणि कोणत्याही कारणाने, अधिभौतिक अधिदैविक असो, कोणत्याही कारणाने भगवंत आपल्याला या सद्धर्माच्या वाटेवरून दूर करू नये, अशीच आपण भगवान गणराजांच्या आणि श्री सद्गुरूंच्या चरणी आज या उत्सवाच्या प्रारंभी प्रार्थना करू. भगवंत हे विघ्नहर्ते आहेत आणि आपल्याला जी सद्धर्माची वाट प्राप्त झालेली आहे, जो परमार्थ पथ आपल्याला मिळालेला आहे, जो भक्ती पथ आपल्याला मिळालेला आहे, या भक्तीच्या वाटेवरती, या धर्माच्या वाटेवरती आपली सर्व प्रकारची विघ्न भगवंतांनी दूर करून आणि जितक्या जास्तीत जास्त भगवंतांच्या जवळ आपल्याला जाता येईल तितक्या जवळ भगवंतांनी आपल्याला हळूहळू हळूहळू करता करता बोलवत राहोत, ही आपण भगवंतांकडे आज प्रार्थना करू. प्रयत्न करू आपण आपला हा जो उत्सव आहे, या उत्सवामध्ये अनेक सात्विक मंडळींना वारंवार सहभागी करून घेण्याचा आपण प्रयत्न करू. जेणेकरून सात्विक माणसं, सात्विक मंडळी जेवढी एकत्र येत राहतील तेवढ्याच पद्धतीनं ह्या विचारांचा प्रचार प्रसार जो आहे तो करणं आपल्याला सोपं जाईल. म्हणून सात्विकांची एरवीच संख्या कमीच वर्णन केलेली आहे कलिकाला. त्यातल्या त्यात जे सात्विक आहेत ते विखुरलेले आहेत, त्यांना आपल्याला विचारांच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे सारे विचार लक्षात घेऊन आपण प्रतिवर्षी गणेशोत्सव भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला सुरुवात करत असतो. या ठिकाणावरती आता जे झालेलं विवेचन आहे त्या विवेचनाचा मी सुद्धा वारंवार विचार करत राहीन आणि येणाऱ्या काळात त्या विवेचनाचा तुम्हीही विचार करत चला. याच्यावरती विस्तृत मार्गदर्शन आपल्याला हे असं काहीतरी निमित्ताने मिळतच राहील. मग ते बाबांच्या मुखातून असो की मग अन्य कोणत्याही माध्यमातून असो, ते आपल्याला मिळत राहील. पण या विवेचनाचा वारंवार विचार जर का आपण करत गेलो तर त्यातले जे प्रश्न आहेत आणि त्यातलं जे रहस्य आहे ते आपल्या समोर उलगडत राहील. म्हणून झालेल्या विवेचनाला पुन्हा पुन्हा ऐकत राहणे आणि त्याचा विचार करत राहणे हेच त्याच्या रहस्याच्या त्यात लपलेल्या रहस्याचं उत्तर असतं. म्हणून वारंवार त्याचं मनन आणि चिंतन आपण करत राहू आणि त्या दिशेनं मार्गक्रमण करत राहू. वाणीला पूर्ण विराम देऊन पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू.